सुप्रिया सुळेंनी आज महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सत्तेची मस्ती उतरवली पाहिजे या शब्दात सुप्रिया सुळे कडाडल्या। बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांनी शब्द दिलाय असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपोषण अन्नत्याग आंदोलन करू नका, सुप्रिया सुळेंची कुटुंबियांना विनंती। आमची प्रशासनाला ताई आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं, नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहे। मग त्यावेळेस तुमचं कलम 144 आहे का तुमचं कलम कोणतं आहे आम्हाला काय माहिती। हे जे अंधाधुंदी कारभार चालू, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू, तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती जाईल गावकऱ्यांना। तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू। बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पाने कळली। या दरम्यान सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या अश्रूंचाही बांध फुटला। वाल्मिक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतो मी येतोय, ही पैशाची मस्ती उतरवली पाहिजे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। वाल्मिक कराडची हिंमतच तशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय। काय समजता तुम्हाला, कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली गेली असा दावा जमलेल्या ग्रामस्थांनी यावेळी केला। त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली, सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली, सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली। कोणी त्याला काय ऍक्शन नाही घेतलं? वाल्मिक कराडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीची जे त्यांना घेऊन गेलतो तिथं, ते त्या दिवशी इथं पवार संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलिसांनी केजकडे न नेता कळमकडे का वळवली होती असा सवाल देशमुखांची कन्या वैभवीनं केला। त्यानंतर आव्हाडांनी यामागचं षडयंत्र काय होतं ते सांगितलं। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचा शब्द शहांनी भेटी दरम्यान दिला असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। 8 दिवसांपूर्वी अमित शहा आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती। मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचे की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही। बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित शहांना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयावर। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करा, नार्को टेस्ट करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय। तरी पण 15 दिवसात जर नाही आरोपी अटक झाले तर यांना तात्काळ एसआयटी आणि सीआयडी स्थापन करून निकालाचा छडा लावावाच लागेल। नाहीतर मग 15 दिवसाचं तर मी उपोषणासाठी त्यांना दिलेले आहेत दिवस, नाहीतर मग मी 15व्या दिवशी, आता झाला 8 दिवस झाले, 8 दिवसाच्या नंतर मी उपोषणाला बसणार। नैतिकतेबद्दल सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही। मी म्हणत नाहीये, हे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते, जिल्ह्याची बदनामी होते, त्यांच्या संघटनेची बदनामी होते। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की नैतिकतेने एखादा असता तर म्हणला असता की जर पक्षाची, राज्याची, सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो। राजीनामा का घेतला जात नाही? काल अजित पवारांनी पण परत म्हणले की त्यांना विचारा म्हणून त्या संदर्भामध्ये। असं की अजित पवारांनी आपल्या अंगावरच काढून टाकलं असं नाही चालत ना। जबाबदारी स्वीकारावी लागते नेतृत्व।